मुंबईच्या वरळीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या समोर खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी। हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी। कार्यक्रम खराब करू नका, घोषणाबाजी करणाऱ्यांना फडणवीसांचे कार्यक्रमात आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या दोघे जण पोलिसांच्या ताब्यात। ताडदेव पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यामध्ये नेलं। ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी। चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही। खालिद का शिवाजी या चित्रपटावरील विरोधानंतर मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया। तर सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला प्रमाणित केलंय, मात्र फेरविचार करण्याचे निर्देश दिलेत, शेलारांची माहिती। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मराठी चित्रपट संघटनेसोबत बैठक संपन्न। मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे यासाठी विशेष समितीची स्थापना। 20 सप्टेंबरपर्यंत समिती अहवाल सादर करणार। शासनाच्या समितीमध्ये महेश मांजरेकर, अमेय खोपकर, सुशांत शेलार यांचाही समावेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये। एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी। एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, कुणालाही शंकेला जागा नसावी, कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, ही भूमिका। व्हीव्हीपॅटबाबतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक हरल्यानंतर विरोधकांचे ईव्हीएम व्हीव्हीपॅटवर आरोप, मात्र जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम निवडणूक आयोग चांगलं, हा रडीचा डाव। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं लाच शरम सोडली आहे। व्हीव्हीपॅट बंद झाल्यामुळे मतदानाची चोरी होईल। व्हीव्हीपॅट बंद करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची निवडणूक आयोगावर टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट नसेल, हा निवडणूक आयोगाचा निर्णय नुसता तुगलकीचा नाही, तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे। सुषमा अंधारेंची निवडणूक आयोगावर टीका। माधुरी अत्तीड पुन्हा नांदेडीला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। तर याबाबत अनंत अंबानींशी चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही सामंत यांनी म्हटलंय। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। उच्च न्यायालयामध्ये सरकारनं आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी। गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। दादरचा कबूतरखाना वाचवण्यासाठी आज दादरमध्ये सर्वधर्मीय सभेचं आयोजन। कबूतर आणि कबूतरखाना वाचवण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार। प्रार्थना सभेमध्ये जैन धर्मगुरूंसह सर्वधर्मीय लोकांना निमंत्रण। शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य करणाऱ्या प्रणय फुकेंनी व्यक्त केली दिलगिरी। कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, माझ्या विधानामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला, फुकेंचं वक्तव्य। प्रणय फुकेंनी दिलगिरी व्यक्त केली, हे महत्त्वाचं, आम्ही महायुतीतच असल्यानं हा वाद आता निवळलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी संजय कुंभलकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेला संपवणारा अजून जन्माला आला नाही। ज्या नारायण राणेंना स्वतःचा पक्ष विलीन करावा लागला, ते ठाकरेंना संपवणार का? अंबादास दानवेंची नारायण राणेंवर टीका। एक दिवस भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा केला जाईल। शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान। इतिहासाची पुनरावृत्ती होईल, संभाजी भिडेंचं विधान। चंद्रहार पाटील, उदय सामंत, एकनाथ शिंदे एकवटलेत, त्यांना नक्की यश येईल, भिडेंची प्रतिक्रिया। सर्वधर्म समभाव हा निखळ नपुंसक प्रकार। नाशिकमधील व्याख्यानामध्ये बोलताना संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्री योग्य वेळी पालकमंत्री पदाचा निर्णय घेतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पालकमंत्री न निवडल्यानं कामं खोळंबली नाही। 15 ऑगस्टला मंत्रिमंडळातील मंत्री झेंडावंदन करेल, अजित पवारांचं वक्तव्य। मालेगाव प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींचं नाव जबरदस्तीनं घ्यायला दबाव टाकला। साध्वी प्रज्ञा यांनी कोर्टाला दिलेल्या 30 पानी निवेदनामध्ये केला उल्लेख। प्रांजल खेवलकरांसंदर्भात महिला आयोगाचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र। सान्वी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं महिला आयोगाकडे खेवलकरांची तक्रार केल्यानंतर महिला आयोगाचं पुणे पोलिसांना पत्र। प्रांजल खेवलकरांनी हॉटेलवर परप्रांतीय मुलीला बोलावल्याचा आरोप। अंबड एमआयडीसीमध्ये वखार महामंडळावर गोदामातील मालाचा परस्पर लिलाव केल्याचा गंभीर आरोप। गाझियाबादमधील ठेकेदार 40 लाखांचं भाडं न भरता पसार। महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याची भाजपा आमदार देवयानी फरांदेंची मागणी। अधिकारी तक्रारीला भीत नाहीत, अधिकारी फक्त माराला घाबरतात। एकदा मारलं की 10 वर्ष अधिकारी काम करतात। कराडमधल्या शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये महापौर पदावरून जुगलबंदी सुरू। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपापला उमेदवार महापौर करण्यासाठी दावा। निवडणुकांचे संकेत मिळाल्यानंतर रस्सीखेच सुरू। मंत्री उदय सामंतांकडून चंद्रहार पाटलांचं कौतुक। लोक पद मागतात, मात्र चंद्रहार पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सैनिकांसाठी रक्तदान करण्याची मागणी केली। सामंतांकडून चंद्रहार पाटलांचं कौतुक।
नाशिकच्या भावली धरणाच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता. भावली धरणातून शहापूरला पाणी सोडण्यास हेमंत गोडसेंचा नकार. शहापूरला पाणी दिल्यास इतर गावांना पाणी समस्या जाणवणार असल्याचं गोडसे म्हणाले. मनसे नेते अमित ठाकरेंचं मंत्री पंकज भोयर यांना पत्र. मराठी भाषा अध्यापनासंदर्भातील निर्णय न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई करा, अमित ठाकरेंची पत्रातून मागणी. पनवेलमध्ये पुन्हा मराठी हिंदीचा वाद समोर. खारघरमध्ये परप्रांतीयांची मुजोरी. व्हिडिओ समोर. परप्रांतीय आईस्क्रीम पार्लर मालकानं मराठीचा अपमान केल्याचा आरोप. मनसेच्या हस्तक्षेपानं परप्रांतीय व्यापाऱ्यानं माफी मागितली. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही. धाराशिवमध्ये मनोज जरांगेंकडून फेटा बांधून घेण्यास नकार. ठाकरेंच्या सेनेचे आमदार प्रवीण स्वामींकडून जरांगेंना फेटा बांधण्याचा आग्रह. नवी मुंबईमध्ये कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या 2 जणांवर गुन्हा दाखल. सांदपाडा मोराज सिग्नल परिसरामध्ये 2 तरुणांकडून स्टंटबाजी. डोंबिवलीमध्ये अल्पवयीन दुचाकी चालकाची वृद्धाला धडक. अपघातामध्ये चंद्रकांत शिरपूरकर यांचा मृत्यू. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अल्पवयीन दुचाकी चालक दुचाकी मालकाच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. खेडमधील अपहरण प्रकरणातील आरोपींना 2 दिवस पोलीस कोठडी. आई भावासह एकाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. दरम्यान जावयाचं यापूर्वी एक लग्न झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला असून दुसरं लग्न मान्य नसल्याचं केलं स्पष्ट. वाशिममध्ये पैनगंगा नदीमध्ये शेतकरी बुडाल्याची घटना समोर. रिसोड तालुक्यामधल्या बेलखेडा गावामध्ये घडली दुर्दैवी घटना. बशीर खा सरफराज खा पठाण असं शेतकऱ्याचं नाव. बचाव पथकाकडून शोध सुरू. शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांना सूट देण्याची मागणी. दिव्यांग प्रवाशांनी नांदेडमध्ये 1.5 तास बस रोखली. दिव्यांगांसाठी आरक्षित जागा असताना तिकिटामध्ये सूट देत नाहीत, दिव्यांग प्रवाशांचा आरोप. नंदुरबारच्या पाटलीपाडा इथल्या युवराज पाटील यांनी केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती. पारंपरिक शेतीसोबत ड्रॅगन फ्रूटची लागवड करत मिळवलं लाखोंचं उत्पन्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 13 पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग सेलची स्थापना. मिसिंग सेलमुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी मोठी मदत होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मासिक पाससाठी सुरू झालेली स्मार्ट कार्ड योजना बंद झाल्याची माहिती. विद्यार्थी आणि ज्येष्ठांसाठी सुरू केली होती स्मार्ट कार्ड योजना. पुन्हा ही स्मार्ट कार्डची संकल्पना सुरू करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलिसांनी सुरू केलेल्या ई-बीट प्रणाली योग्य पद्धतीने राबवणाऱ्या पोलिसांचा गौरव. जिल्ह्यातील 713 ठिकाणी ई-बीट सिस्टीम लावण्यात आली असून चोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रणाली कार्यान्वित. धुळे शहरामधल्या सेंट अँथनी शाळेकडून 1 राखी जवानांसाठी उपक्रमाचं आयोजन. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठवण्यात आल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यामधल्या लाठीपाडा गावच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी दिली गावाला भेट. सोबत पुनर्वसन स्थळाचीही केली पाहणी. वीर परिवार सहायता योजनेअंतर्गत धुळ्यामध्ये विधी सेवा चिकित्सालय उद्घाटन. देशाच्या रक्षणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली योजना. धुळे शहरामधल्या शासकीय विश्रामगृहाच्या पायाभरणीसाठी रॉयल्टी न भरता मुरुम टाकण्याचा प्रताप. माफियांनी खडी मुरुमाची चालवलेली लूट थांबवून कारवाई करण्यासाठी ठाकरेंच्या सेनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. गोवरची लागण झालेल्या आदिवासी आश्रमशाळेमधल्या विद्यार्थ्यांना प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर डिस्चार्ज. जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये पाथरखेडा आश्रमशाळेमधील 42 विद्यार्थ्यांना झाली होती गोवरची लागण. जळगावच्या पारोळ्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी लिपिक यांच्यासह कंत्राटी चालकाला लाच घेताना रंगेहात अटक. जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. भारताचे युनेस्कोमध्ये कायमस्वरूपी राजदूत विशाल शर्मा यांना छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार प्रदान. विशाल शर्मांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये शिवरायांच्या 12 किल्ल्यांना स्थान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वरळी डोममध्ये 60 आणि 61वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न. अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान. यावेळेला काजोलनं पत्रकारांना मराठीमध्ये प्रतिक्रिया दिली. मी पुन्हा येईनचं कॉपीराईट माझ्याकडे असल्याचं मिश्किल विधान फडणवीसांनी वरळीमधल्या कार्यक्रमात केलंय. तर 30 वर्षानंतर मी पुन्हा येईल, हा पुरस्कार घेऊन जाईल, अनुपम खेर यांनी केलं होतं वक्तव्य.